ऐन दिवाळीमध्ये बीडमध्ये पार पडलेल्या ओबीसीच्या महाएल्गार सभेनंतर आता वादाचे फटाके सुरू झालेत। सरकारमध्ये मंत्री असलेल्या छगन भुजबळांनी मराठा आरक्षणावरून राधाकृष्ण विखे पाटलांवर विखारी टीका करत सत्ताधारी भाजप विरोधातच दंड ठोपटले। विखेंना सोडणार नाही असा गर्भित इशारा देणाऱ्या भुजबळांना विखेंनी मात्र संयमानं उत्तर दिलंय। न्यायमूर्ती शिंदेंसोबत एकदा भुजबळांची भेट घेणार आणि विसंवाद दूर करणार असं विखे पाटील म्हणाले। मला सांगता तुम्ही येऊ नका आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हाक्याने सांगितलं, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला। एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही जरंगेला त्या दरिंदीला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातायत, तेव्हा तुम्ही का गप्प बसतात? मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही। परंतु त्यांना हे अध्यक्ष म्हणून काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतंय। त्यासाठी मान्य न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे। मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब मान्य भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू। दुसरीकडे बीडमध्ये झालेल्या महाएल्गार सभेमध्ये ओबीसी नेत्यांमधली स्फूट लख्खपणे समोर आली आहे। छगन भुजबळांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांना टार्गेट करत त्यांचा जुना व्हिडिओ दाखवला आणि त्यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप केलाय। भुजबळांच्या आरोपांना वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर दिलंय। भुजबळांना पुढे करून भाजप आपल्याला टार्गेट करत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। अंबडच्या सभेमध्ये कोयता काढण्याची भाषा वापरली गेली असंही वडेट्टीवार म्हणाले। वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे। पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून। अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? जरांगेच्या संदर्भात उभारणी करून मी गेल्याचा एक व्हिडिओ करून हा आत्ता विषय काढण्याची गरज काय होती? तर त्यामध्ये नागपूरमध्ये निघालेला अफाट मोर्चा पाहिल्यानंतर भाजपाला भीती वाटली आणि आपल्या फॅक्टरीतील एक नेरेटिव्हच्या फॅक्टरीतील एक नेत्याला पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे। त्याबद्दल भुजबळ साहेबांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो।